रत्नागिरीमध्ये भात लावणीच्या कामांना वेग आलेला आहे। समाधानकारक पाऊस पडल्याने भात लावणीची सध्या लगबग बघायला मिळते। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जास्त पाऊस झालेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडतोय आणि या समाधानकारक पावसामुळे आता बळीराजा देखील लावणी कामांमध्ये व्यस्त झालेला दिसतोय। जून महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यंत 723 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे या समाधानकारक पावसामुळे आता जिल्ह्यात शेतीच्या कामांना देखील वेग येताना दिसतोय। जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये लावणीची कामे दमदारपणे सुरू आहेत आणि बळीराजा देखील आता लावणीच्या कामांमध्ये सकाळपासून व्यस्त झालेला दिसतोय। गेल्या वर्षी 23 जून पर्यंत 14% पाऊस झाला होता, परंतु या वर्षीच्या तुलनेत 21%हून अधिक पाऊस झाल्याची देखील नोंद झालेली आहे। आज सकाळपासून सरीवर पाऊस आहे आणि जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्टचा इशारा हा दिलेला गेलेला आहे। कोकणात पाहिलं तर भात शेती ही प्रामुख्याने केली जाते आणि आजही शेतकरी यांत्रिक युगामध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीने भात शेती करताना दिसतोय। आपण दृश्यातून पाहिलं तर आता जी लावणी योग्य झालेली रोपे आता महिला वर्ग सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये लावणी करताना आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीतच पाहिलं तर आता सर्व कोकणातील भागामध्ये शेती कामांना जोर आलेला देखील दिसून येत आहे। समाधानकारक पावसामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेतकरी राजा देखील लावणी कामांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये सकाळपासूनच कामाला लागलेला देखील दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।